धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। बीडमध्ये आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडणार आहे। छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, धनंजय मुंडे हे नेते मेळाव्यापूर्वी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। या महाएल्गार मेळाव्याच्या अनुषंगाने आपण अपडेट्स जाणून घेणार आहोत। थेट बीडहून आपले प्रतिनिधी हरिदास तावरे सध्या आपल्या सोबत आहेत। हरिदास, महाएल्गार मेळाव्याच्या अनुषंगाने अत्यंत मोठी आणि जय्यत अशी तयारी ओबीसी समाजाकडून करण्यात आलेली होती। आयोजकांनी पुरेपूर खबरदारी घेतली होती सगळ्या बाबींची आणि आता मोठमोठे नेते मंडळी बीडमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी धनंजय मुंडे छगन भुजबळांच्या भेटीसाठी देखील गेल्याचं समजलेलं होतं। हरिदास, काय नेमकं वातावरण आहे बीडमध्ये या महाएल्गार मेळाव्याच्या अनुषंगाने? नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की बीडमध्ये 2 सप्टेंबर रोजीचा जो अध्यादेश शासनाने काढलेला आहे, याच्याच विरोधामध्ये आज ओबीसी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। हा जो अध्यादेश आहे तो रद्द करावा ही मागणी घेऊन या ठिकाणी आज हा जो हे जे आंदोलन आहे, हा एल्गार मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। याच मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ, त्याचबरोबर धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, मनोहर धोंडे असे अनेक जे ओबीसीचे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि महत्वाचं म्हणजे हा अध्यादेश जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हा ओबीसीचा लढा चालूच राहील असं देखील या ठिकाणी सांगितलं जातंय। कारण आता गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि तो संघर्ष जर सतत राहिला तर बीडचं जे वातावरण आहे ते अत्यंत या ठिकाणी बिघडत चाललेलं आहे। मात्र कुठंतरी हे थांबलं पाहिजे असं देखील आता सर्वसामान्यातून बोललं जात आहे। बरं हरिदास, मात्र आणखी कोणकोणती अशी नेते मंडळी आहेत जी दाखल होण्याची शक्यता आहे? धनंजय मुंडे तर छगन भुजबळांना भेटलेलेच आहेत, छगन भुजबळ तर दाखल झालेलेच होते, लक्ष्मण हाके आहेत, नवनाथ वाघमारेंचं तुम्ही नाव घेतलं, आणखीही इतर पक्षातली ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारी नेते मंडळी या महाएल्गार मेळाव्याला येण्याची शक्यता आहे का? कारण विजय वडेट्टीवार असतील किंवा इतर आणखी महत्त्वाचे नेते असतील यांची सुद्धा नावं घेतली जात होती, त्याबद्दलची नेमकी काय माहिती मिळते? नक्कीच हा जो ओबीसी मेळावा आहे तो बीडमध्ये पार पडतोय। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर विजय वडेट्टीवार जे आहेत यांनी सांगितलं की माझ्या या मेळाव्याला शुभेच्छा आहेत। मंत्री पंकजा मुंडे यांना देखील निमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांच्याकडून कुठलाही रिस्पॉन्स या ठिकाणी मिळाला नाही। आणि ही जी मंडळी आलेली आहेत ती सर्व मंडळी जी आहेत ती ओबीसी जे बांधव आलेले आहेत यांना या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। आणि या मेळाव्यातून हा एल्गार जो आहे तो कशा पद्धतीने चालू राहणार, पुढची दिशा काय आहे ही ठरणार या ठिकाणावरून ठरणार आहे। अजिंक्यजी, ठीक आहे हरिदास, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आणि या महाएल्गार मेळाव्याच्या अनुषंगाने अपडेट्स सातत्याने आपण तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।